काय पाहिजे पाणी? ए वरडू नको, नाहीतर याच नदीमध्ये बुडून मारून टाकीन तुला. तुझा राग तुझ्या पाशीच ठेव. शांत होऊन जा, शांत होऊन जा. तू आधीच क्रोधाच्या अग्नीमध्ये जळतो आहेस. त्याला दया दाखवावी लागेल. कृपेसाठी पात्र असतो तो. होय महाराज. असं वाटतंय या तळाबद्दल स्पृश्य लोकांनी माहित नाही, नाहीतर ती इथं बी आली असती. वय वय खरं बोलतोय. आता आपण रोज हितनच पाणी घेऊन जाऊया. चल चल लवकर भरून घेऊया. जाऊन सांगा, जो बी इथं पाणी भरायला येईल ना त्याचं माठ फोडला जाईल. हा हे बी सांगा, आमची माणसं त्या प्रत्येक जागेवर हजर आहेत जिथं जिथं पाणी मिळण्याची आशा आहे. त्याला निघा. फिरकू बी नका पुन्हा इकडं. आय लई भूक लागली. काहीतरी खायला दे ना. वय बाळा, बाबा आता पाणी घेऊन येतच असते. मग मी तुझ्यासाठी काहीतरी बनवेन. हे तर तू कवापासून बोलतीयस. कवा बाबा पाणी घेऊन येतील, मग कवा जेवण बनवशील. पुरं थोडं सहन कर की. हा अरे बाळा, थोडं सहन कर बाबा. आता पाणी आणतील मग स्वयंपाक बी होईल. पण मला नाही ना सहन होत आहे. दे ना लवकर जेवण, दे ना लवकर. वय पोरा वय, रडू नकोस, रडू नको. ते लोक येतच असतात. भरलेला माठ घेऊन येतील ते. मग भूक बी भागल आणि तहान बी भागल. आई, आई बाबा आले. आई बाबा आले. बघ की पाणी घेऊन आलेत. आता तू लवकर जेवण बनव. पाणी मिळालं. भाऊ, मिळालं का पाणी? नाही. नाही मिळालं. मग काय करतील ही पोरं आता?
उपाशी धारलेले आहेत. त्यांच्या तोंडातून आता लाळ बी निघेना. काय करतील सांगा ना. काय करावं भीमाबाई, काय करावं? सौताला उभ्या आयुष्यात कधी एवढं असह्य नाही समजलो होतो. आम्ही जिथं बी गेलो त्या लोकांनी त्यांची माणसं उभी केली होती. आणि या भागामध्ये, या गावाबाहेर त्यांनी सांगून ठेवलं होतं की आपली कोणी बी मदत नाही करायची. सांग भीमाबाई, काय करावं? आई मला तहान लागली आहे. आई मला भूक लागली आहे. तर काय करू मी? काय करू मी? सर्वज्ञ महाराजांचा आदेश आहे की समध्या साताऱ्यात पाण्यानं होळी खेळावी, जेणेकरून या अस्पृश्य लोकांनी यांना यांची लायकी कळेल आणि आमच्या स्पृश्य जातीच्या लोकांच्या ध्यानात राहावं की या नैसर्गिक संपत्तीवर सगळ्यात पहिला आपला हक्क आहे. ये चली.
फक्त त्यांची लाचारी पाहून समाधानी झाला तुम्ही सगळे. फक्त त्यांची लाचारी. कोण आहे हा? मी विचारतोय, कोण आहे हा? हा मंगेश आहे महाराज. काय करतो? चहाचं दुकान आहे महाराज. चहा विकतो. चूक, एकदम चुकीचा. हा आपला स्वाभिमान आहे, जो काल रात्री त्या अस्पृश्य जातीच्या धर्महीन बेशिस्त लोकांच्या हाताने जखमी झाला आहे. आणि हा तोच आहे जो परंपरेमध्ये आपल्या सगळ्यांच्या लढाईमध्ये सगळ्यांच्या पुढे उभा असतो. तसं तर हे आपले सावकार झाले आणि आपण सगळे यांचे कर्जदार. तर काय ह्याचं कर्ज नाही फेडणार तुम्ही लोक? काय आपण सगळे एवढे गरीब आहोत की आज जेव्हा याला आपल्या पुरुषार्थाची गरज आहे तेव्हा आपण सगळे आपलं तोंड फिरवणार आहोत आणि त्यांच्या लाचारीतच आपण समाधानी होऊन जाऊ? नाही महाराज, याचं कर्ज तर आम्ही फेडणार. फक्त तुम्ही मला कर्ज फेडायचा योग्य मार्ग सांगा. दुःखाची अनुभूती तर तेव्हाच होते जेव्हा पीडा देणाऱ्याला आणखीन जास्त पीडित केलं जातं. दुःखाचं औषध सुद्धा तेच असतं, जेव्हा दुःख देणाऱ्याला आणखीन जास्त दुःख परत केलं जाईल. जर आज तुमच्या एका योद्ध्याला घायल केलं आहे त्या लोकांनी, त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही सुद्धा त्यांच्या कुणा एका व्यक्तीला अशा प्रकारे घायल करा की तो जेव्हा त्यांच्या लोकांमध्ये परत जाईल त्याची परिस्थिती पाहून त्या सगळ्या सहकाऱ्यांना त्रासाचा अनुभव झाला पाहिजे, जो या चहावाल्याला पाहून आपल्याला होतो आहे. महाराज, हे बघा, एक जण त्यांच्या जातीचा जात आहे. चांगली संधी आहे कर्ज फेडण्याची. जा, फेडा कर्ज. चला चल रे, चल. मनाच्या शांतीसाठी मनात व्यापलेल्या सर्व रागांची आहुती देणं खूप गरजेचं आहे. एकदा का राग शरीराच्या बाहेर गेला तर आत्म्याला प्रसन्नता होते.
आहे भूक लागली आहे. काय भूक लागली ताण लागली भूक लागली ताण लागली हा? याच्या आधी कधी उपाशी नव्हतं राहिलं का तू? आज पहिल्यांदा झालंय का असं? कसाही पक्काय झालं घरात? आधी कितीदा झालंय ना असं? जेव्हा घरात धान्य नसायचं तेव्हा उपाशी राहतच होतस ना? काकू असं नका करू. त्याला खरंच भूक लागली असेल. अरे भूक लागली तर काय करू? एक तर गरीब घरात जन्माला आला आणि त्यात अस्पृश्य समाजात काय जन्माला आला? वहिनी काय करताय तुम्ही? आई आधी भूक लागायची तर पाणी पिऊन राहायचो, पण आता पाणी बी नाहीये. सांभाळा स्वतःला. जर दोष द्यायचाच असेल ना तर आपल्या जातीला आणि आपल्या आयुष्याला नका देऊ. त्या लोकांना दोष दे ज्यांनी आपली अशी अवस्था करून ठेवली. बाबा बरोबर बोलताय. तुम्ही काळजी नका करू, समध ठीक होईल. तसं बाबा समद्यांकडे जेवढा पैका आहे तो समदा गोळा करूया आणि बाजारातनं काहीतरी खायला आणूया आणि ज्या पोरांना लय भूक लागली आहे त्यांना देऊया आणि ही समस्या कशी सोडवायची याचा विचार बी करूया. बाळा तू बरोबर बोलतोयस. ज्याच्याकडे जेवढा पैका आहे तो द्या. आपल्याला अन्न विकत आणावं लागल, याशिवाय आपल्याकडे काय बी मार्ग नाही. आई आधी भूक लागायची तर पाणी पिऊन राहायचो, पण आता पाणी बी नाहीये.